दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात. तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असतं, पण तिला प्रशस्तीपत्र देण्याचं काम मात्र समाजाच्या हातात असतं. कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसं दूर होणार नाही. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो. नाती नक्कीच जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवावी. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची देणगी असते, पण अशी व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. प्रशंसा आणि निंदा दोन्ही चांगल्या आहेत, कारण स्तुतीमुळे प्रेरणा मिळते आणि निंदा ही काळजी घेण्याची संधी असते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात. स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. घराबद्दलची भावना दगडविटांच्या सानिध्यानं निर्माण होत नाही, त्यात जिव्हाळा हवा, ओलावा हवा. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असले जरी कोणीतरी मनाने मात्र जवळच असतं. जिथे भावनांची किंमत असते तिथे त्या नात्याला नाव नसले तरी मन आपोआप नतमस्तक होते. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले ते कर्म असो किंवा व्यक्ती. स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावंसुद्धा. आदर नेहमी वेळ आणि परिस्थितीबद्दल असतो, पण माणूस ते त्याला स्वतःचा समजतो. श्री स्वामी समर्थ. बोलण्यातला राग सर्वांना दिसतो, पण रागातलं प्रेम कोणाला दिसत नाही. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा आलेला प्रत्येक क्षण सुंदर बनवा. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी नको. श्री स्वामी समर्थ.